ठाकरे काँग्रेसमधला दुरावा मिटणार. काँग्रेसचा मातब्बर नेता मातोश्रीच्या दारी. मनसे सोबतच्या युतीवर मोठा निर्णय. महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमध्ये युती होणार असल्याची चर्चा रंगली आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसनं मनसेला कडाडून विरोध करून एकला चलोचा नारा दिला. त्यात आता महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांपैकी एक असणाऱ्या खासदार दिग्विजय सिंग यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीत राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जातीये. खरं तर महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणूक एकत्र लढवली. त्यामुळे मुंबईतील 6 पैकी 4 तर राज्यात 30 जागांवर विजय मिळवला. मात्र त्यानंतर महाविकास आघाडी जागा वाटपामध्ये जोरदार रस्सीखेच रंगली आहे आणि त्याचाच फटका बसल्यामुळं महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. आता हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र आलेत. त्यांची युती जवळपास निश्चित मानली जातीये. त्यामुळे उद्धव ठाकरे पवारही युतीसाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. मात्र पवार आग्रही असतानाही काँग्रेसनं राज ठाकरेंना विरोध का केलाय पाहूया. राज ठाकरेंची आक्रमक हिंदुत्ववादी आणि मराठी भूमिका. मराठीच्या मुद्द्यावरून मारहाणीमुळे उत्तर भारतीय मतं दुरावण्याची भीती आहे. भोंग्यांविरोधातल्या भूमिकेमुळे अल्पसंख्याक मतं दुरावण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंसोबतच्या युतीला काँग्रेसनं विरोध केल्यामुळे ठाकरे सेना आणि काँग्रेसमधला दुरावा वाढत गेलाय. अशातच 2 दिवसांपूर्वी संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना मनसे सोबतच्या युतीबाबत काँग्रेस हायकमांड सोबत चर्चा करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे दिग्विजय सिंग यांच्या भेटीमागे कौटुंबिक कारण सांगितलं जात असलं तरी यामागे मनसे सोबतच्या युतीवरही चर्चा झाल्याची शक्यता आहे. किंबहुना दिग्विजय सिंग ठाकरेंची भूमिका हायकमांड जवळ पोहोचवू शकतात. त्यामुळे विधानसभेत सुपडा साफ झालेले मवियातील घटक पक्ष मनसेला सोबत घेऊन महापालिका निवडणुकीत मराठी मतदारांची मोठ बांधणार का, की मवियातील घटक पक्ष एकला चलोचा मार्ग निवडणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.